8 ते 9 दरम्यान घड्याळाचे काटे किती वाजता एका सरळ रेषेत परंतु एकाच दिशेला असतील? म्हणजेच याचा अर्थ काय की घड्याळाचे दोन्ही काटे एका सरळ रेषेत परंतु एकाच दिशेला म्हणजे 0 अंशात असतील. आता टाइम काय दिलाय आपला 8 ते 9. म्हणजे आपला बेस काय झाला, म्हणजे आपण टाइम सांगताना आता 8 ते 9च्या दरम्यानचा टाइम सांगताना आपण काय सांगणार, 8 वाजून सांगणार. म्हणजे आपला बेस काय झाला 8. आता आपण काय समजलं की ते दोन्ही काटे कितीवर आहेत, 8 वर आहेत असं समजलं. आता 8 म्हणजे किती मिनिट झाले आपण घेतो 40 मिनिट. म्हणजे 8 किती मिनिट घेतो 40 मिनिट. पण 40 वर असेल का नाही, थोडासा पुढे. ते किती, हे 40 भागिले 11 म्हणजे 40 अधिक 11 त्रिक 33 राहिले 7 भागिले 11 म्हणजेच किती आले 43.711. म्हणजे घड्याळाचे दोन्ही काटे एका सरळ रेषेत परंतु एकाच दिशेला किती वाजता असतील, 8 वाजून 43.711 वाजता असतील. म्हणजे ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, 3 ते 4 दरम्यान तास काटा व मिनिट काटा किती वाजता 0 अंशात असतील? आता 3 ते 4 मध्ये म्हणजे आपला बेस काय झाला, आपण टाइम काय सांगणार आहे 3 वाजून 4 मिनिट किंवा 3 वाजून काहीतरी मिनिट सांगणार आहे. म्हणजे आपला बेस झाला काय 3. मग आपण काय समजलं की ते दोन्ही काटे कितीवर आहेत, 3 वर आहेत असं समजलं. मग 3 म्हणजे किती मिनिट 15 मिनिट. पण 15 वर नसतील, थोडेसे पुढे असतील. ते किती, हे 15 भागिले 11 म्हणजे 15 अधिक 11 एके 11 राहिले 4 भागिले 11 म्हणजेच किती झाले 16.411. म्हणजे दोन्ही काटे 0 अंशात किती वाजता असतील 16.411 वाजता असतील.